आज शिरूर तालुक्यात शेतकरी संघटनेची मीटिंग आयोजित केली। कारण ऊस उत्पादकांचं शोषण सर्व सरकार आणि कारखानदार मिळून करतात। अगदी काल गाळपापूर्वी 27/11/2024 ला मंत्री समितीने जे निर्णय घेतला की 10.25 पॉइंटलाच पैसे द्यायचे आणि उरलेले पैसे साखर उतारा निश्चित झाल्याच्या नंतर, साखर उतारा निश्चित यांचा कधी होईल तर कारखाना बंद झाल्याच्या नंतर होईल। आणि साखर उतारा बंद झाल्याच्या नंतर यांचा निश्चित करत असताना हे इथेनॉल दाखवत नाहीत। हे काही कारखाने शराब टँकरने विकतात दुसऱ्याला इथेनॉल करण्यासाठी, ते दाखवत नाहीत। म्हणजे जेव्हापासून इथेनॉल आणि हे सगळं प्रक्रिया उद्योग व्हायला लागला ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग, तेव्हापासून 12.5 असणारा ऊस रिक्वायरीचा आम्हाला 10.5-11च्या पुढे काय रिक्वायरी हे दाखवत नाहीत। म्हणजे आमच्या रिक्वायरीची चोरी करून सरळ सकस सरकारने या कारखानदारांना चोऱ्या करायला परवानगी दिलेली आहे। त्यामुळं महाराष्ट्र सरकारने मंत्री समितीचा जो निर्णय झालाय त्या मंत्र्यांचा या मीटिंगनी केलेल्या जे आदेश काढलाय त्या आदेश काढणाऱ्यांचा आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं या मीटिंग मध्ये निषेध केलेला आहे। दुसरी गोष्ट 2013 ला श्रीरंगराजन समितीच्या शिफारशी आलेल्या आहे 70-30 सूत्रानुसार, ते सुद्धा आम्हाला अजून मिळत नाही। म्हणजे साखर आयुक्त पण याला जबाबदार आहे। आणि आमची 5,000 रुपयाची मागणी कशी आहे तर 2018-19 पासून यांनी जे साखरेचा दर 31 रुपये ठेवलेला आहे, आज साखरेचा दर 50 रुपये जर केला तर ऊसाचे दर 5,000 रुपये शेतकऱ्याला देता येतात। आणि हे जर करणार नसतील तर साखर कारखान्यातली साखर गळालेली आमच्या ऊसाची आहे, त्यामुळं 50 रुपयाच्या साखर विकायची नाही। आणि ती जर विकली तर शेतकरी संघटना साखर कारखान्यातनं साखर बाहेर पडू देणार नाही, अशा आंदोलनाची या ठिकाणी चर्चा चालू आहे। याच्यावर आता महाराष्ट्रभर मिटिंगा घेऊन आम्ही एकतर साखर बंद करणार पहिली, दुसरी गोष्ट साखर आयुक्ताची जाऊन कशासाठी धरणार आहे, तो 2013 पासून आमचा हिसाब काढा, फरकाचे पैसे द्या, असे अनेक विषयावर साखर आयुक्त आणि कारखानदारांशी आमचा लढा उभा राहणार आहे। दुसरी गोष्ट, इथं साखर कारखाने सहकार्य असल्यामुळं काही परतीच्या बिनपरतीच्या ठेवी कारखानदारांनी घेतलेल्या आहेत, त्याच्या मुदती पण संपलेल्या आहेत। आणि मुदती संपल्याच्या नंतर व्याजासकट त्या ऊस उत्पादकाला परतीच्या बिनपरतीच्या ठेवी दिल्या पाहिजे, अजून देत नाहीत। तो एक विषय आमचा आज आम्ही साखर कारखान्यांना विचारणार आहे। आणि त्यांनी जर नाही होय म्हणले तर त्यांना सुद्धा साखर आयुक्ताच्या पुढे खेचल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। अशा अनेक प्रश्नावर ही चर्चा झालेली आहे। आणि उद्या 26 तारखेला जो आमचा संविधान दिन आहे, तो संविधान दिन आमच्यासाठी राबत नाही, आमच्यासाठी तो काळा दिवस आहे। म्हणून ती चर्चा आम्ही 26 जानेवारीला साखराळे इस्लामपूर तालुक्यामध्ये रघुनाथदादांच्या गावामध्ये नियोजन केले। त्यामुळे महाराष्ट्रातून बरेचसे काही विचारवंत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी 26 तारखेला दिवसभर बसून हेच ऊसाची, कर्जाची, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची तिथं आम्ही चर्चा करणार आहे। एवढी आजची ही मीटिंग शिरूरला तालुक्यात बाजार समिती तळेगाव डंबेरे इथल्या ऑफिसमध्ये आजची मीटिंग संपन्न झाली।